अक्षय देशमुख यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि जशी पहिल्या सत्राला सुरुवात होईल या एक कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचा शिरूर गावचा एक जबरदस्त आवाज नरेशजी ढोमे सर यांना. वाह, थँक्यू थँक्यू महेश सर, गुड बॅटिंग. चोवीस धावा तुम्ही पटकन संपवल्यात ना, म्हणून म्हटलं गुड बॅटिंग. मोर्या 11 विरुद्ध पीपी रिव्हेंजर्स या दोन संघामध्ये मॅच सुरू आहे. पीपी रिव्हेंजर्सनं मला वाटतं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मोर्या 11 संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. एक चांगली मॅच, 5 षटकांचा हा सामना आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये धनराज आणि त्याच्याबरोबर प्रशांत रोणे, अक्षय देशमुखला आपण गोलंदाजी मार्कवरती बघणार आहोत. पहिला डाव मैदानामध्ये सुरू होईल. आज 4 सामने आपण कव्हर होताना बघितलेत. 5वा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. खरं तर नियोजित 5 नंबर मॅच सुजल 11 विरुद्ध मास्टर 7900, मिताली 11 यानंतर जी मॅच होणार आहे मिताली 11 विरुद्ध टायगर्स. तर मिताली 11चे खेळाडू आपण मंचाच्या डाव्या बाजूला जाऊन थांबा. मिताली 11 मंचाच्या डाव्या बाजूला जाऊन उभे राहा. अक्षय देशमुख, ओहो हो, इथे पाहायचंय उडवला चेंडू वरती आणि डीप थर्ड मॅन सीमारेषेवरती मिळतील 4 धावा. मला वाटतं बाहेरची कड असावी बॅटची आणि त्यामुळंच पंच 4 धावा घोषित करतायत. तर एक झेल सुटला असं आपण म्हणू शकतो. एक जीवदान पहिल्या षटकामध्ये फलंदाज धनराजला. प्रीमियर लीग पीपीएल मागणी क्रिकेट प्रीमियर लीग. धावफलकावरती जीवदानाची आपण चर्चा करत होतो. 4 धावा धावफलकावरती आहेत. इतिहासामधलं असं एक अनोखं उदाहरण देखील तुमच्या समोर ठेवेल आता मी. कान्होजी आंग्रे, खरं तर संभाजी राजांच्या नंतर ज्यावेळेस राजाराम महाराज ताराराणी यांची स्वराज्याचं हे रक्षण करत होते आणि त्याच वेळेस घडलेली घटना आहे. सर्जा खान हा ज्यावेळेस कान्होजी आंग्रे यांच्यावरती चालून गेला आणि त्यावेळेस अगदी सुरुवातीच्याच वेळेस कान्होजी आंग्रेंना माघार घ्यावी लागली आणि त्यावेळेसचा हा प्रसंग आहे. निश्चित आपण त्याची चर्चा करूया. उजव्या हातानं ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू, सुंदर फटका, इनसाइड आउट, कव्हर ड्राईव्ह म्हटलं का देखना फटका. कारण फलंदाजाची जी पोझिशन असते अत्यंत सुंदर असते आणि त्याच पोझिशनमध्ये चेंडू जाईल. सीमारेषा पार, मिळतात 4. चौकाराबरोबर धावफलकावरती 9 धावा. ज्यावेळेस युद्धातून माघार घेतल्यानंतर कान्होजी आंग्रेंना किल्ला सोडून बाहेर पडावं लागलं. वसिष्ठी नदी ओलांडून ते पुढे जंगलात आले आणि सर्जा खान आणि त्याचे साथीदार मात्र त्यांचा पाठलाग करत होते. अशा प्रसंगी ते एका गावात गेले. याबरोबरच एक सुंदर फटका होता, मात्र पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे तयार होता. 1 धाव धावफलकावरती 1 ने पुढे आपण पोहोचेल आणि 9 धावा, माफ करा धाव मिळाली नाही, यस 0 धावा आहेत या चेंडूवरती. धावफलक स्थिर आहे, 9 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. अक्षय देशमुख 2 चौकार या षटकामध्ये जरूर आलेले आहेत. सुरुवात छान झालेली असं म्हणू शकतो आपण. फ्लड लाईटमध्ये 10 धावा 12 धावा ह्या चांगला स्कोअर म्हटला जातो आणि त्या दृष्टीनं आश्वासक अशी सुरुवात फलंदाज धनराज आणि प्रशांत रोणे या दोघांच्या माध्यमातून आपण बघतो. दोघांनी एक चौकार खेळलेला आहे आणि आता स्ट्राईक एंडवरती आपण बघू प्रशांत रोणेला. उजव्या हाताचा गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, उंच उडालेला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय. स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली, हो हो हो, पुन्हा जीवदान. झेल सुटला. एक सोपा झेल इथे सुटेल. यष्टांचा वेध तर घेतलेला आहे, प्रश्न पंचांकडे उच्चारलेला आहे, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. खरं तर खेळाडूंनी बरीचशी मागणी केली, जोरदार मागणी केली. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय विचारलेला आहे. मात्र सॉफ्ट डिसमिसल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा सॉफ्ट डिसमिसलला फारसं महत्त्व नसतं, कबड्डीमध्ये ते खूप असतं. पण इथे सॉफ्ट डिसमिसल का महत्त्वाचं आहे? कारण आपल्याकडे 4 कॅमेरे आहेत आणि 4 कॅमेऱ्यांना खूप मर्यादा येतात.
त्यामुळं प्रसंगी एखाद्या वेळेस कॅमेऱ्याच्या नजरेतून तो क्षण टिपला नसेल, अशा परिस्थितीमध्ये जर तिसरे पंच निर्णयाप्रत येऊ शकत नसतील तर तिथे सॉफ्ट डिसमिसल हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून सॉफ्ट डिसमिसल इथे गरजेचं आहे. बघायचं आहे तिसरे पंच त्या ठिकाणी संपूर्ण लक्ष ठेवून आहेत. सगळे कॅमेरेज पुन्हा एकदा अल्ट्रा स्लो मोशनमध्ये बघितले जातील, सगळे अँगल्स तपासले जातील. एष्ट्या केव्हा पडल्या, त्यावेळेस फलंदाजाची पोझिशन काय होती, तो क्रीजमध्ये ग्राउंड झाला आहे की नाही, ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. इन ऑर आउट याला देखील क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्व आहे. पंच त्या गोष्टी सगळ्या तपासून बघतात आणि मग त्यांच्या निर्णयाप्रत येतात. तर आपण बघू पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. 9 धावा धावफलकावरती. जो प्रसंग तुमच्यासमोर मी विशद करत होतो, कान्होजी आंग्रे आणि त्यांचा एक साथीदार हा एका गावात गेले आणि तिथे एक मुस्लिम बाबा गावाच्या समोर घराच्या समोर बसलेले होते. सर्जा खान आणि त्यांचे सहकारी पाठलाग करत होते. त्यांनी त्या बाबांना भेटले आणि जुनी ओळख सांगितले. कधी काळी कान्होजी आंग्रे वडील लहानपणी असताना वडिलांबरोबर त्या गावात गेले होते आणि मग त्यांनी ती ओळख सांगितली आणि त्या बाबांनी त्यांच्या घरामध्ये त्यांना लपवलं. पंचांचा निर्णय अजूनही येतोय आपल्याकडे. तर त्यांची सून ही नुकतीच बाळंत झाली होती आणि तिच्या बाजेवरती कान्होजी आंग्रेंना झोपवलं आणि त्यांना सांगितलं की ज्यावेळेस सैनिक येतील सर्जा खानचे त्यावेळेस त्या बाळाला चिमटा काढा, म्हणजे ते रडेल, मी सांगेल की माझी सून झोपलेली आहे म्हणून. आणि प्रसंगही तसाच घडला. सर्जा खानचे सैनिक तिथे आले. ते म्हटले आम्हाला घराची झडती घ्यायची, ते घ्या म्हटले, काही अडचण नाही. आणि मग आतमध्ये आल्याबरोबरच कान्होजी आंग्रेंनी काय केलं, त्या मुलाला चिमटा काढला, ते रडायला लागलं. मग ते म्हटले इथं कोण आहे, म्हटले माझी सून आहे आणि ते नुकतीच बाळंत झालेली आहे, तिचा मुलगा रडतोय. मुस्लिम बांधवांनी सर्जा खानाच्या अगेन्स्ट कान्होजी आंग्रेंना केलेली मदत. फलंदाज मात्र नाबाद आहे, तो क्रीजमध्ये पोहोचलेला आहे आणि इथे धाव पूर्ण होईल. मात्र झेलबादचं जे जीवदान आहे ते इथे प्राप्त झालेलं आहे प्रशांत रोणेला. 2 जीवदान आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती असतील. 1 धावेची वाढ होईल. 10 धावा 2 घेतल्या. 11 धावा 11 धावा धावफलकावरचा स्कोअर असेल. तर स्वराज्यासाठी जी जनता, खरं तर 18 पगड जातीची लोक जे छत्रपती शिवरायांनी गोळा केलेली होती, स्वराज्यासाठी या सगळ्यांचं खूप मोठं योगदान होतं. प्रत्येकजण पुढे येत होता आणि पराक्रमाची शर्त करत होता. यांना त्या मार्गाने या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक जणाचा हातभार होता आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धावफलकावरती आपण जाऊ शकतो. धावफलक दाखवते 11 धावा. आता ही कथा स्टोरी खूप मोठी आहे. विस्ताराने जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला खूप वेळ, म्हणजे अर्धा तास तर हे युद्ध रंगवता येऊ शकतं किंवा हा प्रसंग रंगवता येऊ शकतो, परंतु क्रिकेटमध्ये तसं करता येत नाही. आपण बघू शकतो धावफलकावरती 11. पुन्हा एकदा दुसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. धावफलकावरती गोलंदाज कोण आहे? सलामीची जोडी मैदानामध्ये. मॅच नंबर 5 स्टार्ट नाऊ. पाचवी मॅच आहे. 6 क्रमांकाची मॅच सुरू आहे नियोजित कार्यक्रमानुसार. मात्र 5व्या क्रमांकाची मॅच आपण पुढे पोस्टपोन करतोय. सुजल 11 विरुद्ध मास्तर 7900. त्यामुळं 6व्या क्रमांकाची मॅच 5व्या क्रमांकावरती खेळवली जाते, हे लक्षात ठेवा. आणि फुलर लेनचा हा चेंडू होता. खरं तर अशा चेंडूला आपण पाहतो बऱ्याच वेळा स्वीप खेळायचा असेल तर तुम्ही पूर्णपणे आडवी बॅट करणं गरजेचं असतं. इथे एका जागेवरून फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, मनगटाच्या सहाय्याने अगदी फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फसला फलंदाजाचा. चेंडू ठरेल निर्धाव. 12 धावा. षटक क्रमांक 2 हेमंत गोलंदाजी मार्कवरती आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हेमंतचा पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषा पार. खणखणीत चौकार. आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देते, बक्षीस लावताना त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादानी. बघा धावफलकावरती आहेत 16 धावा.
दुसरं षटक सुरू होत असताना एक चांगली मोठी चूक झाली म्हणेल मी, कारण चेंडू अडवणं सोपं होतं तिथे क्षेत्ररक्षकाने केली. यावेळेस मात्र पायचे स्लॉक केला चेंडूला, स्लॉक स्वीप आणि सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार धनराज कडून. मिताली 11चे सगळे खेळाडू आपण स्टेजच्या पाठीमागे डाव्या बाजूला या. करण धुळे संघनायक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकीचे काही खेळाडू तिथे आहेत. जे इतरत्र फिरतायत मिताली 11चे खेळाडू, आपण तिथे करण धुळे संघनायक यांच्याशी भेट घ्या. पुढच्या मॅचचं काही प्लॅनिंग नियोजनाची आपली चर्चा करायची असेल. मिताली 11 यानंतरची मॅच त्यांना खेळायची टायगर 11च्या विरोधामध्ये. 4 गट आहेत या स्पर्धेमध्ये. प्रत्येक गटामध्ये 5 संघ आहेत आणि प्रत्येक टीमला 4 मॅच आहेत. त्यापैकी गटातले टॉपर 2 संघ हे प्री क्वार्टरमध्ये, अर्थात प्री क्वार्टर म्हणता येणार नाही, उपांत्यपूर्व फेरीमध्येच ते पोहोचणार आहेत. त्यामुळं गटामध्ये वरच्या पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहणं हे सगळ्या संघांना महत्त्वाचं आहे. बरेच संघांच्या 4 मॅच संपलेल्या आहेत, काही संघांच्या 3 संपलेल्या आहेत, काही संघांच्या 2 संपलेल्या आहेत, काही संघ आजच या ठिकाणी पहिली मॅच खेळत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे असं या स्पर्धेचं एक सुंदर असं बांधणी करण्यात आलेली आहे. 4ही गटांच्या मॅचेस रोज कव्हर होत आहेत. कुठल्या ना कुठल्या टीमला रोज इथं मॅचेस आहेत. 21 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, वाईडिश मिड ऑफ तिथे खाली आणि झेल टिपला असेल. पहिला फलंदाज बाद. एकवीस धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. हेमंत गोलंदाजी मार्कवरती. एक यश हेमंतनं इथे मिळून दिलं. खरं तर पहिल्या षटकामध्ये अक्षय देशमुखला यश मिळालेलं असतं, परंतु तिथे 2 झेल ड्रॉप झाले. क्षेत्ररक्षकानं पहिला झेल सोडला, तो चौकार गेला. त्याच्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती जो झेल उडालेला होता तो शॉट एक्स्ट्रा कव्हर कडून सुटला. मला ते स्क्वेअर लेग कडून सुटला 38 सर्कलच्या आतमध्येच आणि तिथेच पुन्हा जीवदान. या षटकामध्ये मात्र परत एकदा तिथे दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला. बॅक टू बॅक सेकंड विकेट गॉन. वाईडिश मिड ऑफला दुसरा फलंदाज बाद होतोय. भूषण देशमुख, विनायक आडकर आणि गिरीश देशमुख. PPL ची टीम ही भारी, माणसे आहेत खास. PPL ची टीम ही भारी, माणसे आहेत खास. सर्व संघांची सारखीच साथ, नाही कुणाला त्रास. प्रत्येकाला हार जित आहे, कुणी फेल कुणी पास. प्रत्येकाला हार जित आहे, कुणी फेल कुणी पास. लई भारी त्यांची दोस्ती यारी, नाव गाजताई घरोघरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी, भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत. थँक्यू. हेमंतचं हे षटक संपलं. शेवटच्या 2 चेंडूवरती हेमंतनं 2 गडी टिपलेले आहेत आणि 10 धावा हेमंतच्या षटकामध्ये आल्या. मात्र 2 गडी जाता जाता त्याने खूप सुंदर काम करून गेला. वाईडिश मिड ऑफनं तिथे कोणती चूक केली नाही. लागोपाठचे 2 झेल त्याने टिपले. 2 गडी बाद 21 या स्थितीमध्ये आपण बघू शकतो मोर्या 11ला. मोर्या 11 विरुद्ध PP रिव्हेंजर्स संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी बघायला मिळाली. मात्र पुढचं षटक, तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 4 धावा. या ठिकाणी
या बघायचंय चेंडू ओव्हर दी हेड बघायचा आहे, ओव्हर दी वेस्ट बघायचा आहे. ओव्हर द वेस्ट बघितला जाईल हा चेंडू नो बॉल आहे की काय. तुम्ही बघताय क्रिकेटमध्ये जे नियमांमध्ये आपण त्याची चर्चा करत होतो, फ्री हिट का आला, का घ्यावा लागला निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला, त्याच्यानंतर काही बदल जे होत आहेत. तर नो बॉल, हा बॉल नो बॉल ठरवला जाईल. 5 धावा इथे मिळतील आणि पुढच्या चेंडूवरती मिळेल फ्री हिट. धावफलकावरती आपण बघू शकतो 22, 23, 24, 25, 26 धावा. षटक क्रमांक 3 एव्हाना सुरू झालेला आहे. विवेकचं हे षटक आहे, मात्र या षटकामध्ये पहिला चेंडू ठरतोय नो बॉल. थोडासा भरकटला तो आणि तिथेच 4 धावा देखील मिळाल्या. चांगला फायदा घेतला फलंदाजाने. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फ्लिक केला, सुंदर फटका. आपण रोहित शर्मा सातत्यानं असे फटके खेळताना बघतो. चेंडूला जणू काही गुदगुल्या होतात. टायमिंग सुंदर आहे. इथे पुन्हा एकदा 4 धावा. जिल्ह्याला योगेश राहुल दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा, नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय. थँक्यू. 30 धावा धावफलकावरती. 3रं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. आपण पाहतो की खेळाडूला जखमी करण्याच्या उद्देशानं काही वेळेस गोलंदाजी करतात खेळाडू. आपल्याला माहीत असेल ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यामध्ये जी बॉडी लाईन सिरीज झाली होती, डॉन ब्रॅडबर्नवरती अक्षरशः लारूडनं शरीरभेदी गोलंदाजी केली होती. इथे चेंडू आकाशामध्ये एक टप्पा घेत सीमारेषेबाहेर, लागोपाठचा 3रा चौकार. सनसनाटी फलंदाजी. आयोजन केलाय भारी. थँक्यू डीजी. विवेकच्या या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि तब्बल 13 धावा, लागोपाठचे 3 चौकार आपण इथे बघितलेले आहेत. धावफलक 34. 2 गडी बाद 34 धावा. हेमंतनं शेवटच्या 2 चेंडूवरती सलामीची जोडी धनराज आणि प्रशांतला बाद केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 4था चेंडू देखील सीमारेषा बाहेर, लागोपाठचा 4था चौकार. खेळाडूंना प्रोत्साहन देते बक्षीस लावताना त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादांनी आयोजन केलाय भारी. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देते बक्षीस लावताना त्यांच्यावरी. आज तो बोलतोय गर्वानं या जोड नाही आयोजनाला. आज तो. थँक्यू. 4 चौकार लागोपाठ. फलंदाज महेंद्र. सुनील केवणे असा एक फलंदाज होता की त्याने देखील लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 चौकार खेळलेले आहेत. करण धुळेला देखील आपण बघतो. यानंतर त्यांची मॅच देखील आपल्याला बघायचे आणि मला वाटतं काहीतरी त्यांना इथे इन्सेंटिव्ह द्यायचं होतं खेळाडूंना, मात्र त्यांची जी इच्छा होती पुढच्या चेंडूवरती चौकार न गेल्यामुळं हे बक्षीस आम्ही जाहीर करू शकलेलो नाहीत. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 39. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे आणि अजून काही चेंडू या षटकातले शिल्लक आहे. स्ट्राईक मात्र बदलेल. नवीन फलंदाज सुमित स्ट्राईक एंडला येणार आहे. आपण चर्चा करत होतो बॉडी लाईन, शरीरभेदी जी गोलंदाजी केली जाते खरं तर ती फलंदाजांना जखमी करण्याच्या उद्देशानं आणि त्यामुळंच त्या गोलंदाजीला आळा घालण्यासाठी ICCने काय केले बघा. बिमर टाकता येत नाही तुम्हाला. फुलटॉस चेंडू जर तो ओव्हर द वेस्ट असेल तर त्या चेंडूला नो बॉल घोषित केलं जातं. 2 बिमर टाकले की गोलंदाज बंद होतो, त्याला पुढे गोलंदाजी करता येत नाही. त्याच्यानंतर आपण बघतो की डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जर पाठीमागून जात असेल फलंदाजाच्या तर तो लगेच वाईड देण्यात येतो. का? बॉडी लाईन गोलंदाजी टाकू नये गोलंदाजांनी, या दृष्टीनं हा दुसरा निर्णय ICCने घेतलेला आहे. अजून काय निर्णय घेतलेत बघा. लेग साईडला, ऑन साईडला तुम्हाला 6 क्षेत्ररक्षक उभे करता येत नाहीत. त्याचबरोबर पॉपिंग क्रीजच्या पाठीमागं तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला उभे करता येत नाहीत. या गोष्टी ICCने ठरवल्यात. का? फक्त बॉडी लाईन गोलंदाजी करू नये म्हणून. याबरोबरच पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. कदाचित कड नसावी चेंडूची, परंतु मुवमेंट मिळाली चेंडूला. निर्धाव चेंडू असेला. हे षटक संपेल. धावफलकावरती आहेत 39 धावा.
मी पहिल्या दिवशी काही विषय घेतले होते. ते विषय असे होते की ICCनं निर्णय घेतलेला आहे की बॉडी लाईन गोलंदाजी करू नये, कारण तो बॉलचं वजन 165 ते 170 ग्रॅम आहे, परंतु टेनिस बॉलचं वजन 120 ग्रॅम आहे. तर या चेंडू तुम्ही लेग साईडला टाकू शकता किंवा फलंदाजाने तो चेंडू लागलाय शरीराला तरी फारसा काही आघात होत नाही, किंवा खेळाडू जखमी झालाय असं काही खूप कमी वेळा बघायला मिळालेलं आहे. त्यामुळं ते नियम जसेच्या तसे आपण इथे का वापरायचे हा एक प्रश्न टेनिस क्रिकेटच्या बाबतीत तयार होऊ शकतो. आणि म्हणून असे काही जे नियम असतील जे लेदर बॉल क्रिकेटसाठी योग्य आहे पण टेनिस बॉल क्रिकेटसाठी ते तितकेसे योग्य नाहीत, तर त्यामध्ये काहीसं चेंज या प्रकारच्या क्रिकेटमध्ये व्हावा अशी माझी इच्छा आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 39 धावा आहेत. एक वेगळं क्रिकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेट इज डिफरंट गेम. लेदर बॉल क्रिकेटचं टेक्निक वेगळं आहे, टेनिस बॉल क्रिकेटचं टेक्निक वेगळं आहे. या क्रिकेटचे फटक्याचं तंत्र वेगळं आहे, लेदर बॉल क्रिकेटच्या फटक्याचं तंत्र वेगळं. आता अलीकडं लेदर बॉल क्रिकेटर्स देखील टेनिस बॉलचे शॉट खेळतात, तो भाग वेगळा आहे. धावफलकावरती 39 धावा आहेत. द्वारकानाथ संजगिरींनी मध्ये एक पोस्ट केली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की अलीकडं खेळाडू तंत्रापेक्षा बाहेर जाऊन फटकेबाजी करायला लागलेले आहेत. म्हणजे क्रिकेट ते फटके जे खेळत आहेत ते पुस्तकात नाही, टेक्निकमध्ये बसवलेले नाहीत ते फटके, मात्र खेळाडू ते फटके खेळतात. कारण त्या फटके काय करतात, धावा जमवून देतात ते फटके. आणि खरं तर ते फटके टेक्निकमध्ये बसवणं गरजेचं आहे, जे अलीकडं आपण पाहतो इम्प्रोव्हायझेशन होतं खेळाडूंकडून आणि वेगवेगळे फटके एक्झिक्यूट केले जातात. तर त्याचं एक तंत्रामध्ये ते फटके बसवले पाहिजेत असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं. एक नवीन तंत्र आता खेळाचं पुढे येतोय, कारण हे तंत्र अनेक वर्षांपासून टेनिस बॉल क्रिकेटर वापरत आलेले आहेत. त्याने एक उदाहरण दिलं होतं की कुमार गंधर्वांनी एक नवीन राग शोधला, तर त्यांना प्रेक्षकांनी विचारलं की हा राग तुम्ही कुठे शोधला, कसा शोधला. तो म्हटलं इथेच होता, तो मी काही कुठे शोधायला गेलो नाही, मला तो इथे मिळाला, मी गात गेलो, तो तयार झाला एक नवीन राग. क्रिकेटचंही तसंच आहे. नवीन फटके खेळाडू शोधतात, ते तंत्रात बसवलेले नसतीलही, परंतु खेळाडूंनी मैदानामध्ये अलगदपणे खेळत धावा वसूल केलेल्या आहेत आणि त्यामुळे हे फटके होतेच इथे, फक्त त्यांचा शोध लागला नव्हता. याबरोबरच एक चांगला फटका लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तिथे, झेल टिपला, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. 39 धावसंख्येवरती हा तिसरा धक्का बसलेला आहे. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा, नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा. थँक्यू DJ. इथे तीन गडी बाद धावफलकावरती 39 धावा आहेत. आपण चर्चा करतो कोलंबसने अमेरिकेचा शोध लागला, म्हणजे अमेरिका होतीच, ती काय तिथे नव्हती असं नाही, त्यांनी शोधून काढलं असं काही भाग नाही. पण त्यानं तो तिथे पोहोचला पहिल्यांदा युरोपियन देशांमधला एखादा खलाशी, म्हणून म्हणतो आपण की शोध लावला कोलंबसने. वास्को दी गामा भारतात आला, त्याने नवीन मार्गाचा शोध लावला. त्यापूर्वी युरोपियन भारतात येत होते, परंतु केप ऑफ गुड होपला दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून वास्को दी गामा पहिल्यांदा आला. म्हणजे त्या गोष्टी भारतात युरोपियन येत होते, त्यांना भारत माहिती होता, नवीन मार्गाचा शोध लागलेला होता. क्रिकेटमध्ये तसंच आहे, नवनवीन फटके इथे शोधले जात आहेत. धावफलकावरती आपण बघू शकतो 41 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा आहेत आणि असेच नवनवीन फटके तुम्हाला सातत्याने या मैदानामध्ये खेळाडू खेळताना दिसतील. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस हुक केला चेंडूला, मात्र टायमिंग फसलेला आहे, तिथे झेल सुटलेला आहे. खूप असे प्रसंग आले तिथे की फलंदाजांना जीवदान मिळालेले आहेत. सवय लागलेली आपल्याला. एक काळ असा होता की आपण पाहत होतो, प्रचंड स्ट्रेसमध्ये होतो. एखाद्याला जरी कोरोनाची लागण झाली असं कळल्यानंतर सुरुवातीला घाबरलो, पण त्यानंतर सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक अनेक पुढे आले आणि ते या पेशंटला मदत करायला लागले, त्यांना जीवदान द्यायला लागले.
तीच सवय इथे मला वाटतं या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूंना लागलेली आहे, ते जीवदान देत आहेत खेळाडूंना. इथे चेंडू मात्र निर्धाव, गुडलेन स्पॉटवरती टाकला, चांगली उसळी मिळाली उजव्या बाहेर. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, बऱ्याच वेळा फलंदाज अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न करतात टेनिस क्रिकेटचे, आणि तिथे मात्र प्रत्येक शॉट एक्झिक्यूट होतोच असं नाही. धावफलक 43, षटक क्रमांक 3 मैदानामध्ये, चौथं सुरू आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. याबरोबरच इथे चांगला फटका मिडविकेटला, तिथे 1 धाव मिळते आणि षटक क्रमांक 4 सुरू असताना धावफलकावरती 44 धावा मंचावरती उपस्थित होत आहेत. एक अतिथी अर्थात प्रथितयश उद्योजक, उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं काम युवकांसाठी प्रेरणादायी आहे. डोंबिवली या ठिकाणचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय दिनेशजी पाटील यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे. आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीनं दीपकदादा चव्हाण, योगेशजी राऊत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं सन्माननीय दिनेशजी पाटील उद्योजक यांचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आहेत 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. अक्षय देशमुख पहिल्याच चेंडूवरती यश मिळवलं होतं, त्यानंतर काही धावा निश्चित आलेल्या आहेत. 5 धावा केवळ खर्च करतो या षटकामध्ये. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे, आणि यावेळेस कोणतीच चूक नाही, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. थकना नहीं रुकना नहीं, थकना नहीं रुकना नहीं, बाजी हम तो मारेंगे. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपला 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोर्या 11 44 धावा धावफलकावर. 5वं आणि अखेरचं षटक आता मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज सागर पहिलं षटक टाकण्यासाठी, त्याचं पहिलं आहे संघाकडून, 5वं षटक तो टाकेल, अर्थात हे डेथ ओव्हर असेल, शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये धावा जास्त बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. विशेष म्हणजे फलंदाजी करण्यासाठी प्रशांत आणि दशरथ यांना आपण मैदानामध्ये बघतोय. धनराजने आज खूप चांगली स्टार्ट दिली होती, 3 चौकार खेळले होते. त्यानंतर प्रशांत रोहणेने देखील चांगला साथ दिली होती त्याला. महेंद्र मात्र एका पाठोपाठ एक चौकार खेळताना आपण पाहिला. 4 चौकार त्याने लागोपाठ मारले, मात्र त्यानंतर तो फार काळ मैदानामध्ये तग धरू शकला नाही, अस्तित्व ठेवू शकला नाही, तो बाद झाला. आणि पुढे जात असताना आपण सुमितला देखील बघितलं बाद होत असताना. प्रशांत आणि दशरथ ही जोडी मैदानामध्ये अखेरच्या षटकामध्ये आपण बघतोय. पहिला चेंडू तर निर्धाव आलेला आहे, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे मोर्या 11 साठी, आणि धावांचा मोठा डोंगर इथे अपेक्षित आहे. चेंडू आकाशामध्ये झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का बसेल 5वा. योगेश राहुल दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा, नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा. नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी आपण गेली 2 रात्र मनगटी घड्याळ आपण पाहिलं, आणि आज या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी बडासाहेब राजघराणा डोंबिवली जिग्नेशभाई गाला आणि हिरणभाई मालदे यांच्या वतीनं आकर्षक टी शर्ट या ठिकाणी आम्हाला लाभले, त्यांचा देखील विशेष आभार. अक्षय म्हात्रे सुजल 11चा खेळाडू आहे अक्षय म्हात्रे, आपणास विनंती आपण स्टेजशी संपर्क करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. या किंवा कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा ढोमे सर यांना. प्रशांत आणि लक्ष्मीकांत हे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. प्रशांत स्ट्राईक एंडला असेल, लक्ष्मीकांत नॉन स्ट्राईक एंडला असेल. दोघांमध्ये एक साम्य आहे की दोघांचे टोपण नाव एकच आहे, दोघांना एकाच नावाने ओळखलं जातं, हाक मारली जाते. वाईट चेंडू आहे, 1 धावेने धावफलक पुढे पोहोचेल. 45 धावा.
5 गडी बाद 45 धावा मोरया 11. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू असताना लाल्या या नावानं या दोन्ही फलंदाजांना ओळखलं जातं. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की टोपण नाव इतकं फेमस होतं की लोक मूळ नाव बऱ्याच लोकांचं विसरूनही जातात. अशी अनेक लोक आहेत समाजामध्ये. या दोन्ही फलंदाजांना बघायचं या मैदानामध्ये काय कमाल करतात. फटका एक्झिक्यूट केला जातो इथे पुन्हा एकदा सीमारेषा पार खणखणीत चौकार. या पीपीएल लीगची शान वागणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वागणी परिसराचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या थँक्यू डीजे. इथे 49 धावा उभ्या राहत आहेत. षटक क्रमांक 5 सुरू आहे. या षटकाची सुरुवात चांगली झाली होती. पहिला चेंडू निर्धाव, तिथून पुढे विकेट, 4 चेंडू शिल्लक राहिले होते. त्यावेळेस एक वाईड आणि पुढच्या चेंडूवरती आल्या 4 धावा. कन्सिस्टन्सी, चांगले चेंडू 6 टाकणं लागोपाठ हे अत्यंत अवघड आहे. इथे पायचे वॉडा शॉट, सुंदर फटका, पुल केला चेंडूला आणि पहा चेंडू सीमारेषा पार, षटकार. सिनियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. अक्षय मात्रे या खेळाडूला विनंती आहे, आपण व्यासपीठाशी संपर्क करा. षटकाराबरोबरच धावफलकाला गती मिळेल. 55 धावा. एका बाजूनं विकेट पडलेल्या आहेत परंतु दुसऱ्या बाजूनं सातत्यानं धावा बनवलेल्या आहेत या मैदानामध्ये मोरया 11. पीपी रिव्हेंजर्स विरुद्ध मोरया 11 अशी लढत आपण मैदानामध्ये बघतोय. आणि दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये निश्चित एक चांगला खेळ यापूर्वी दाखवलेला आहे. मला वाटते मोरया 11 पहिल्या दिवशी एक मॅच खेळले होते, त्यानंतर आज त्यांना मॅच आहे. तर पीपी रिव्हेंजर्सला आपण आजच एक मॅच या अगोदर खेळताना बघितलं होतं. दुसरी मॅच ते खेळले होते आणि पुन्हा एकदा ते आज या मॅचमध्ये दुसरी मॅच आजच्याच रात्री खेळत आहेत. 55 धावा. षटक 5 सुरू आहे आणि मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आणलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. गोलंदाज सागर तयार आहे तर फलंदाजीसाठी प्रशांत. या अगोदर थोडासा शांत होता प्रशांत, परंतु मागच्या 2 चेंडूमध्ये त्यानं रौद्रावतार धारण केलेला आहे. परत एकदा स्क्वेअर लेगला चेंडू उंच हवेमध्ये, तिथे सीमारेषा पार आणि मिळतायत पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. इथे आम्ही पाहिला खेळ प्रशांतचा. शेवटच्या षटकामध्ये धावांचा त्याने पाऊस आणलाय. फुल टॉस. परत एकदा स्क्वेअर लेगला चेंडू आहे, लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक तिथे तयार होईल, अडवतोय. एक धाव एव्हाना घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी असू शकते इथे. पंचांचं बोट आकाशाकडं आणि फलंदाज होईल बाद. एक धाव इथे मिळेल धावफलकावरती. 62 धावा आणि गडी बाद होत आहेत. नाही, 62 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर तर तिसरा अंपायर नाही ना, थर्ड अंपायर नाही ना? येस, आउट आहे, आउट आहे. 62 धावा आहेत. विजयासाठी 63 धावांची गरज असेल पीपी रिव्हेंजर्सला. थँक्यू डीजे. योगायोगाची गोष्ट अशी आहे, पीपी रिव्हेंजर सकाळी अर्थात दुपारच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळत होते. RMD ग्रुपनं 62 धावा बनवल्या होत्या आणि 63 धावा बनवताना शेवटच्या षटकामध्ये 27 धावा बनवण्यात आल्या होत्या आणि पीपी रिव्हेंजर्सने सामना जिंकला होता. दुसरी मॅच त्यांची मोरया 11 विरुद्ध आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा 62 धावा तयार झाल्यात आणि त्यांना 63 धावा करायच्या आहेत. प्रत्यक्षात मगाच्या सामन्याची पुनरावृत्ती होईल का की अजून काय वेगळी घटना घडेल हे बघायचंय आणि जाणून घ्यायचंय. तोपर्यंत जाऊयात महेश धुळे सरांकडे. थँक्यू.
धन्यवाद डोमेश सर. आणि या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करू. सुजल 11 वर्सेस मास्टर 7900. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती आपण टॉससाठी यायचे. मास्टर 7900 वर्सेस सुजल 11. सुजल 11 संघाचे संघनायक सुनील केवणे आणि मास्टर 7900 प्रताप जाधव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स. सुजल 11 संघाचा संघनायक आणि मास्टर 7900 संघाचा संघनायक. आवाज आमचा येत असेल तर आपण टॉससाठी यायचे. टॉस या ठिकाणी आपण या ठिकाणी होईल टेल अँड हेड. जो कॉइन आपण पाहतो सिल्वर कॉइन मितू विश्वास यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आलाय. हेड असा कॉल आणि या ठिकाणी नाणेफेकी जिंकले. मान्यवरांना विनंती करून आपण स्थानबंद व्हायचं. दादांना विनंती करून आपण या ठिकाणी मान्यवर दोन्ही संघनायकांना आणि संघांना शुभेच्छा देत असताना नाणेफेकी जिंकली या ठिकाणी सुजल 11 टीमने आणि आपला निर्णय या ठिकाणी पेंडिंग असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 62 धावांची गरज आहे पीपी रेव्हेंजर्स टीमला आणि या द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या धावा चेस होतील की या धावा डिपेंड करेल प्रतिस्पर्धी संघ मोरिया 11 या ऐकण्यासाठी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील करण काळन सर. परंतु आपण या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय डोंबिवलीचे नामांकित उद्योजक आदरणीय दिनेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन दीपक दादा चव्हाण आणि सन्माननीय प्रसादजी परब साहेब किशोरदादा शेलार याही मान्यवरांना विनंती करून आपण यायचे. या ठिकाणी आपण दिनेशजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. वेळात वेळ काढून खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतो आदरणीय दिनेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं दीपकजी चव्हाण, योगेशजी राऊत आणि संपतजी देशमुख आणि संपूर्ण टीम मॅनेजमेंटच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांचा आज शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होईल सुरुवात. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून करण काळन सर यांचा आवाज. थँक्यू महेशजी धुळे सर. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पालकमंत्री प्रीमियर लीग सीझन 5 पर्व 5वं या स्पर्धेचं तिसरी रात्र दिवस रात्र ही स्पर्धा सुरू आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. सामना तुमच्या समोर पीपी रेव्हेंजर्सच्या विरोधात मोरिया 11 मध्ये. टार्गेट पीपी रेव्हेंजर्स समोर आहे ते 63चं. या अगोदरच्या सामन्यामध्ये पीपी रेव्हेंजर्सने यशस्वी पाठलाग केला होता RMD ग्रुपच्या विरोधात 63चा. खोलवा टप्पा ड्राईव्ह करण्यात आला. मिडॉनला चेस करून हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून मिळते एक धाव. धावफलक अर्थातच श्री गणेश होत असताना धावफलकाचा. आघाडीचे फलंदाज प्रकाश बास झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईर आणि सागर इरमाळी ही जोडी तुम्ही बघत आहात. स्ट्रायकिंग एंडला सध्या सचिन तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये कॅप्टन आहेत ते मोरिया 11चे महेंद्र धुळे. फुल लेन पापा पॅक ड्राईव्ह वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये चेंडू पाहायला मिळाला. उचलून लगेचच फेक करण्यात आलेली आहे. बॅकअप आहे त्या ठिकाणी. धाव मिळते ती एक वेगाने थ्रो करण्यात आला होता डीप मधून लॉंग ऑफ वरून. एका धावेच्या साह्याने धावफलक तुम्हाला पाहायला मिळते ते 2 या आकड्यावरती. 12.60 सर रिक्वायर्ड अँड बॅटिंग करत असताना पीपी रेव्हेंजर्स समोर. आजचा आपण दिवस रात्र स्पर्धा अर्थातच दिवसामध्ये तो सामना बघितला होता RMD ग्रुपच्या विरोधात पीपी रेव्हेंजर्स मध्ये. तेव्हा देखील 63चं लक्ष होतं आणि पाठलाग यशस्वीरित्या करण्यात आला. ऑन साइडला वाहूला टर्न करण्यात आला चेंडूला. स्क्वेअर लेगला लुक त्या ताराप्रमाणे हा चेंडू सीमारेचा पार.
साधावा षटकार. शिवाजी महाराज फाउंडेशन PPL क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान. PPL क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्वजण. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. स्वप्नील शेलवले वीरेंद्र जवेरी त्याची न्यारीची कामगिरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. त्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. त्याच्या त्याच्या तोंडावरी. षटकार आला. स्क्वेअर लेगचा वरतून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जात असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय सागर इरमाळी, मॅन फ्रॉम शिरगाव. शिरगावचे खेळाडू आहेत आणि आलेला हा षटकार धावसंख्येला उभारी कुठेतरी निश्चितपणे नावा 8. कमी गती लॉफ करण्यात आलाय. डाऊन दी ग्राउंड खेळलेत. ओव्हर टू बॉलर आहे. टप्पा पडला बरोबर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात त्यांच्या वाक्या बाहेर. हा चेंडू सीमारेषा पार करतोय. आलेला चौकार षटकाची होती ती सांगता आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 चेंडूंमध्ये आपण धावा फक्त बघितला तर त्या 2 होत्या. एक विकेट मिळाली होती. शेवटच्या 2 चेंडूवरती 10 एकंदरीत 12 12 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. PP रॅव्हेंजर्स पाठला करत आहेत 63चा. जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. या ठिकाणी सन्माननीय महेंद्र जैन या ठिकाणी उपस्थित आहेत. आज तकचे पत्रकार. तर त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी दीपकदादा चव्हाण योगीजी राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत महेंद्र जैन. आणि त्यानंतर आपण या व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून मानाचा मॅचसाठी ज्या टी शर्ट आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत ते बडासाहेब राजघराणा डोंबिवली त्यांच्या वतीने आपण पाहिलं तर सन्माननीय जिग्नेजी गाळा आणि हिरेनजी मालदे या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोनही व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी शुभ सन्मान व्यवस्थापन समितीच्या वतीने केला जाईल. सन्माननीय जिग्नेजी गाळा साहेब आणि हिरेनजी मालदे आपणास विनंती आपण यावं. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दीपकदादा चव्हाण आणि चला आपण या जिग्नेजी गाळा साहेब आपणास विनंती आपण यायचं. या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आणि हिरणजी मालदे आपणास देखील विनंती आपण देखील यायचंय. मॅच कडे जाऊ कारण भरपूर चांगले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि कमेंट बॉक्स मधून पुन्हा एकदा आवाज ऐकू करण काळन सर यांचा. धावसंख्या 13 वरती एक गडी 12 षटकामध्ये पाहायला मिळतात ते बलविंदर निकनेम बल्लू ऑन बॉलिंग मार्क. पॉवर प्लेचं दुसरं षटक राईट हँडर आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज सागर इरमाळी शिरगावचा आहेत आणि आपण जर बघितलं तर अपील करण्यात येत्या पायचीतसाठी चेंडू पायाला लागला. बरोबर आपण बघितला तो सिलिमिड ऑफच्या दरम्यान अंपायरचा लेग बायचा इशारा. धाव मिळते ती 1 आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक आपण बघितलं पुढे 14 वरती 12.60चं रिक्वायर्ड 100 आणि पहिल्या षटकामध्ये धावा आपण बघितला तर त्या 12 रिक्वायर्ड 100 मेंटेन करण्यात आलं होतं. इथे आतापर्यंत फक्त आपण बघू शकाल 2 धावा 3 चेंडूंमध्ये. पॉवर प्ले सुरू आणि बाउंड्रीच्या शोधात आहे दोघंही फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण बघतोय सचिन भोईर. बल्लू पुन्हा एकदा समोरच्या एंडकडून लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आलेत. हाडवा बॅटने वळवण्याचा प्रयत्न होता. चेंडूला टप्पा पडला बरोबर. हा चेंडू जास्त राईज झाला, टेक ऑफ झाला. या रक्षकाच्या हातामध्ये पाठीमागे डॉट बॉल. चेंडू महत्वाचा आहे. तिथून नावा येणं देखील तितकंच गरजेचं आहे. धावफलक जर आपण बघितलं तर 14 वरती पॉवर प्ले सुरू असताना अजूनही चेंडू आपण जर बघितले तर उरलेले आहेत ते 2 तयार होत आहेत. पुन्हा एकदा बल्लू हाय वेंड कडून
वळवला ऑन साइडला पॉप बॅक मिडल झालाय चेंडू बॅट वरती आणि सरळ गेला तो मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. हा दिमागदार षटकार येतोय. धावा येत नव्हत्या पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 आल्या होत्या आणि निश्चित डॉट बॉलचं प्रत्युत्तर दिलंय ते फलंदाज सचिन भोईरने 6 धावा. पालक मंत्री प्रीमियर लीग पीपीएल बंगनी क्रिकेट प्रीमियर लीग पीपीएल पालक मंत्री. धावसंख्या 6 ने 20 वरती. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू असेल. बल्लू पुन्हा एकदा. बल्लूने यावेळा देखील उल्लू बनवलंय फलंदाजाला. पाठीमागे आला. निर्धाव चेंडू आपण बघितला. या षटकामध्ये आपण 3 डॉट बॉल बघितले. अर्थातच लेग बिफोर म्हणजे तो देखील आपण डॉट धरूयात. एक षटकार निश्चितपणे आला. पहिल्या चेंडूवरती सिंगल होती. एक षटकार जरी असला अपवाद त्याचा वगळूया आपण. सुंदर षटक गोलंदाज बलविंदर यांचं. 2 षटकं संपन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 20 उरलेले 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंमध्ये अजूनही बनवायचा धावा जर आपण बघितला तर त्या 43-43. नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा, नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा. पहिलं षटक आपण बघितलं ते 12 धावसंख्येचं. दुसरं षटक 8च राहिले. 20 धावा धावफलकावरती. 43 रिक्वायर्ड. 43 अजूनही गरज आहे आणि चेंडू आता उरलेले आहेत ते 18. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आपण बघतोय कारण डावाचा दुसऱ्या चेंडूवरती 0 वरती पहिली विकेट पडली होती. बाज होत असताना आपण बघितलं होतं प्रकाश यांना 0 वरती महेंद्रने ते विकेट मिळवली होती आणि आता तो पुन्हा एकदा आला तिसऱ्या षटकामध्ये कंटिन्यू करण्यासाठी. कॅप्टन आहेत, महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. आणि आपण असं म्हणूया की लिडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ॲक्शन. सो ही पदवी नसून एक कृती आहे आणि ती कृती करत असताना आपण बघतोय स्वतः कॅप्टनला महेंद्र धुळे यांना मोरिया 11 साठी पहिलं षटक जिथे 1 विकेट मिळवली. 12 धावा पुन्हा एकदा ते येत आहेत. 18 मध्ये 43 समीकरण आहे. सामना अजूनही आपण सांगू शकत नाही कोणता संघ ज्याने शिरकाव केलाय. निश्चितपणे रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. जे 12.60 होतं ते आता वाढलेलं आहे. 14च्या जवळपास तुम्हाला पाहायला मिळेल. महेंद्र धुळे पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. फ्लिकचा सुंदर फटका. बॉटम एंडचा सुंदर वापर. बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. गॅप मोठी. चेंडू त्या गॅपमधून सीमा पार. 4 धावा. चौकार. सचिन केवणे ऑलराऊंडर. ढवळे पाडा गावाची शान. नकुल राऊत कान्होर गावाचा ऑलराऊंडर तो आहे छान. लक्ष्मीकांत शेलार वाणी गावाचा फलंदाज आहे तो. चौकाराच्या मदतीनं धावफलक आपण बघतोय 24 वरती. फ्लिक ऑफ द रिस्टचा सुंदर वापर करत असताना इथे आपण बघितलं आपल्या बॅटच्या सहाय्यानं चेंडूला फक्त दिशा दिली. स्टिक वरती चेंडू होता. चांगला फटका आपण बघितला. फलंदाज सागरच्या बॅटमधून ऑन साइडला वळवलाय चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना त्यात वेगाने चेंडूवरती गुड फिल्डिंग. फेकी लगेच असे करतात. बॅकअप आपण बघितलं तर डीप मध्ये होतं. चेंडू कुठेतरी निसटला असता महेंद्र धुळे यांचा आता मधून तर सेकंडचा प्रयत्न निश्चितपणे झाला असता. 1 धाव. एका धावेच्या साह्यानं धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 25 वरती. उर्वरित समीकरण जर तुम्ही बघितलं तर अजूनही बनवायचा धावा ते 38. 38 उरलेले चेंडू 16 चेंडू 38. महेंद्र धुळे ऑफ करण्यात आला. लॉंग ऑनला चेंडू स्लॉट मध्ये आला. बरोबर पाठवला लॉंग ऑनला या प्लॉटचा बाहेर. अनदर बिग हिट. 6 रन. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन. पीपीएल क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान. भोईरचा बॅटमधून हा षटकार आला आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक आता उभारी घेते 31. ओएज आहे या ठिकाणी
असं वाटलं आय थिंक इथून एज आहे आउटसाइड जास्त राईज झाला होता चेंडू त्याच कारणास्तव टेक ऑफ जास्त झाला चेंडू बाहेरच्या बाजूने निश्चितपणे आपण बघितलं कसं वळण घेत असताना चेंडूला चांगला चेंडू डॉट बॉल 31 चेंडू अजूनही 2 शिल्लक महेंद्र कमी गती चेंडूचा लेन पर्यंत पोहोचले ऑन साइडला फक्त वळवले चेंडूला थोडा फंबल झाल्याबरोबर सेकंडचा कॉल सचिनचा आपण बघू शकाल शेवटपर्यंत होता अर्ध्या विकेट पर्यंत ते निश्चितपणे पोहोचले होते परंतु स्ट्रायकिंग एंडला पोहोचल्यानंतर सागरने त्यांना थांबवलं मिळते ते एक धाव एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे 32 वरती टार्गेट 63 आहे म्हणजे अजूनही गरज आहे ती 31 31 धावसंख्येची चेंडू शिल्लक आहे ते 13 महेंद्र राऊंड विकेट पाठीमागे ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करतात मेरिट वरती खेळल्याने अगदी आपण जर बघितलं तर पुढ्याचा चेंडू जो निर्धावाला षटकाची होती सांगतात 3 षटक संपन्न पहिल्या षटकामध्ये आल्या 12 दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 12 म्हणजे 2 षटकांचा महेंद्रचा स्पेल ज्यामध्ये त्याने 24 खर्च केलेला आहे एकंदरीत 32 वरती धावफलक बनवायचे अजून 31 जावा आणि उरलेले चेंडू आपण बघू शकाल तर ते 12 मिट्टी है माँ हमारी खेल है इस मिट्टी का जो खेलेगा खेल उसे याद आएगा तो चट्टी का जी जान से पूरे प्राण से जी जान से पूरे प्राण से जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है बीपीएल बालक मंत्री प्रीमियर लीग बीपीएल बंगी क्रिकेट प्रीमियर लीग बीपीएल बालक मंत्री प्रीमियर लीग बीपीएल बंगी क्रिकेट प्रीमियर लीग आएगा जब मौका तो मारेंगे चौका रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका आएगा जब मौका तो मारेंगे चौका रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका थकना नहीं रुकना नहीं थकना नहीं षटक संपन्न 3 धावसंख्या पाहायला मिळते ती 32 धावा म्हणू शकाल की अर्धा पल्ला पार करण्यात आला अर्धा पल्ला अजूनही या ठिकाणी पार करायचा आहे जो पहिला सामना जिथे पीपी रेव्हेंजर्सने आरएमडी ग्रुपच्या विरोधात 63 चेस केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये 26 हव्या होत्या आणि ड्रॉप सीनचा हिरो बनला होता तो विवेक गायकवाड ज्याने त्या 26 उभारल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये इथून समीकरण आपण बघितलं तर 31 ची गरज आहे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप जी आतापर्यंत 32 आपल्याला पाहायला मिळते सचिन भोईर आणि सागर इरमाळी यांच्या मध्ये आपण बघतोय आलेला आहे 14 षटकामध्ये गोलंदाज सुमित हावेंकडून पहिला चेंडू घेऊन टप्पा पडल्याबरोबर आपण बघू शकाल बाहेरच्या बाजूने चेंडूने वळण निश्चितपणे घेतले परंतु इट इज व्हॅलिड डिलिव्हरी ग्राह्य धरला जाणारा चेंडू फलंदाजाने लेफ्ट केला त्याचा अनुमान कुठेतरी होता की हा चेंडू जास्त बाहेर निघेल आणि जो मात्र अवांतरच्या स्वरूपात वाईड असेल धावसंख्या पण बघू शकाल ती सध्या स्थगित आहे 32 वरती चेंडू उरले 11 मध्ये बनवायच्या 31 खेचण्याचा प्रयत्न या वेळेला थोडी लेन देखील कमी होती जास्त बाहेर टाकण्यात आलं चेंडूला व्हाईट बॉल नंतर लगेचच कॅप्टन त्या ठिकाणी जात असताना महेंद्र धुळे एक्सपिरियन्स आहे आणि चांगले गोलंदाज आहेत सो त्यांच्याकडून ते लगेचच पोहोचले गोलंदाजाकडे पहिला डॉट आलाय त्यानंतर आपण बघितला तो व्हाईट बॉल उरलेले चेंडू 11 मध्ये बनवायच्या 30 धावा 30 रिक्वायर्ड लेफ्ट करण्यात आल्या चेंडूला पुन्हा व्हाईट बॉल पहिला डॉट बॉल त्यानंतर 2 एक्स्ट्रा रन धावफलक आपण बघितलं तर ते 34 वरती पोहोचले आता धावांची गरज आहे आपण बघितली तर 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 11 11 चेंडू आणि 29 सुजल 11 वर्सेस मास्टर 7900 मध्ये तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल टॉस जिंकलाय सुजल 11च्या कॅप्टनने आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पुढचा सामना दोन्ही संघ आपण तयार राहा 11 चेंडू 29 सुमित कट करण्यात आला चेंडूला डीप मध्ये स्वीपर कव्हरला चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती आहे उचललाय चेंडूला
गुड फिल्डिंग मिळते ती फक्त एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं आता धाव फलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल 35 वरती बनवायचा धावा 28 उरलेले चेंडू 10 एकेका चेंडू अगणिक हा सामना तुम्हाला क्लोज येत असताना पाहायला मिळतोय 28 बनवायच्या 10 चेंडूंमध्ये स्ट्रायकिंग एंडला सागर इरमाळी हो खाली बसला होता आणि इथे शरीर यष्टीला हा चेंडू आय थिंक लागला या अंपायरचा लेग बायचा इशारा येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू त्यानंतर ट्रॅव्हल झाला लेग बायची रन मिळते ती एका धावेचा साह्यानं धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय आता 36 वरती बनवायचं आता 27 चेंडू उरलेले आहेत ते 9 चेंडू 3 चेंडू महत्वपूर्ण आहेत तिथून आता इथे प्रयत्न नक्कीच असेल चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा बाउंड्रीज मध्ये कन्वर्ट करण्याचा 27 उरलेले आहेत 9 चेंडू लॉफ्ट त्याला पाबा पॅक गॅप मध्ये खेळले तर ऑर्थोडॉक्स लॉंगला मोठी गॅप क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला गुड फिल्डिंग टप्पा पडल्याबरोबर कव्हर करण्यात आलं फेक करण्यात आले नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि अंपायर्सने रेफर आता केला हा डिसिजन थर्ड अंपायर कडे सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहेत सॉफ्ट सिग्नल अंपायरचा थर्ड अंपायर कडे डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे कंट्रोल रूम मध्ये SP सुभाष पाटील सर तुम्हाला पाहायला मिळतील दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झाले की नाही निश्चितपणे यासाठी आपण आता थोडे थांबलेलो आहोत महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून मोरिया 11 वर्सेस PP रेव्हेंजर्स मध्ये आपण बघतोय जर PP रेव्हेंजर्सने अगोदर 63 चेस केल्या होत्या या सामन्यामध्ये खडतर प्रवास करावा लागतोय त्यांना या धावा उभारण्यासाठी पहिल्या सामन्यामध्ये देखील खडतर प्रवास निश्चितपणे केला परंतु 26 उभारल्या होत्या फलंदाज बाद आहे इट इज आउट आणि बाद झालेले आहेत फलंदाज ते सागर इरमाळी आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो विवेक गायकवाड एका धावेसोबत विकेट मिळते धावसंख्या झालेली आहे ती 37 उरलेले चेंडू आपण बघू शकाल तर ते 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 26 धावसंख्येची आता गरज आहे 8 चेंडू 26 त्या 26 या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील उभारल्या होत्या फलंदाज विवेक गायकवाडने इथे देखील 26 उरलेले असताना तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि समोर सुमित ज्याने आतापर्यंत एकही बाउंड्रीज कन्वर्ट करू दिली नाही फलंदाजांना सचिन भोईर आहे स्ट्रायकिंग एंडला 8 चेंडू 26 समीकरण महत्वपूर्ण 2 चेंडू जे दोन्ही चेंडूंमधून कदाचित एकही बाउंड्री जरी आली तरी सचिन या ठिकाणी कुठेतरी सॅटिस्फाईड असतील आणि ते प्रयत्न देखील करतात स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात सचिन भोईर सुमित तयार लेफ्ट आर्म राऊंड विकेट टेक ऑफ झालाय चेंडू वावण्याचा प्रयत्न होता टप्पा पडल्याबरोबर जास्त राईज झाल्यानंतर आपण बघू शकाल चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही तो सचिनचा डॉट बॉल उरले चेंडू 7 आणि त्या 7 मध्ये बनवायचा धावा आता 26 अवघड समीकरण होत असताना गोलंदाज या धावसंख्येला मोठं बनवत असताना आपण बघतोय सुमित पुन्हा एकदा हायवेंड कडून शेवटचा चेंडू घेऊन जो चेंडू मात्र पाठवला स्वीट साऊंड ऑफ द बॅट मिड विकेटच्या वरतून आलेला हा धमाकेदार षटकार आणि या षटकाराच्या जोरावरती समीकरण आता उरलं आपण बघू शकाल 20 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडूंमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद PP रेव्हेंजर्सची लक्ष असताना 63चं 43 धावा 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 6 आयोजन केलाय भारी तारा खेळाडूंना प्रोत्साहन देते बक्षीस लावतात त्यांच्यावरी दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी तारा खेळाडूंना प्रोत्साहन देते बक्षीस लावतात त्यांच्यावरी असं तो बोलतोय गर्वानं या जोड नाही आयोजनाला आदरणीय दिनेश दादा पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे आता हवा आहे त्या 20 चेंडू उरलेले आहेत ते 6 बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज लक्ष्मीकांत शेलार सिनियर खेळाडू आहेत
वांगणीचे लाल्या या नावाने निश्चितपणे त्यांची ओळख आहे. लक्ष्मीकांत शेलार स्ट्रायकिंग एंडला विवेक गायकवाड स्लॉगर आहेत आणि महत्वपूर्ण फलंदाज या संघाचे. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग लॉंग ऑन लावेमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल हाताचा पिसारा फुलवून त्याने ही कॅच पकडली आहे. विवेक गायकवाड शून्यावरती बाद होतोय. समीकरण 5-20. भूषण देशमुख विनायक आडकर आणि गिरीश देशमुख लाल्याने चेंडू टाकला तर लाल्याने कॅच देखील या ठिकाणी पकडली. लक्ष्मीकांत शेलार यांनी चेंडू टाकला आणि प्रशांत सूर्यराव जे देखील लाल्या त्यांनी कॅच पकडले. कल्पेश साळुंके मिताली संघाचे आयकॉन आहेत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपण व्यासपीठाशी लगेचच संपर्क साधायचा आहे. कल्पेश साळुंके मिताली 11चे आयकॉन. ओपा चेंडू 20 असताना सचिन भोईर मी अजूनही थांबलोय शर्यत अजूनही संपलेली नाहीये सांगणाराचा त्याचा षटकार आलाय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला क्लिअर करत असताना इट्स अ क्लिअर माइटी परफेक्ट सिक्सर. दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला योगेश राऊत दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला नाव गाजतय दीपक दादांचा नाव गाजतय योगेश दादांचा नाव गाजतय दीपक दादांचा नाव गाजतय योगेश दादांचा. फ्रंट फूट वरती चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज सचिन भोईर याच्या बॅटमधून. या अगोदर देखील त्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत बघितले असेल तर षटकार आलेले आहेत. ते एकंदरीत 4 षटकार आलेले आहेत. समीकरण आपण पुन्हा एकदा समोर आणूया. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत त्यात 14 धावा. ड्रॉप सीनचा हिरो पहिल्या सामन्यामध्ये पीपी रेव्हेंजर्ससाठी विवेक गायकवाड होता, परंतु आता असं वाटतोय की हा सचिन भोईर ज्याने जबाबदारी स्वीकारली. आयुष्यामध्ये जबाबदारी नावाचं टॉनिक तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही कधी थकत नाही आणि इथे तशीच कुठेतरी कामगिरी न थकता धावतोय. धावता धावता आपल्या बॅटच्या साहाय्याने चेंडूला देखील तो पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. फुलर लेंथ फ्लिक करण्यात आला डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू पहिली धाव पूर्ण करण्यात आले वेगाने. दुसरीसाठी धावतोय फलंदाजाला त्याने थांबवलंय. विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल या ठिकाणी. सचिन मात्र पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या बाजूने विकेट मिळते ती अक्षयची. गडी बाद होतो या ठिकाणी आपण बघू शकाल तर 4था आणि उरलेलं समीकरण चेंडू उरले आता 3. त्या 3 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 13. आयोजन केलाय भारी साऱ्या खेळाडूंना. 3 चेंडू आणि 13 उरलेले आहेत. कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने त्या ठिकाणी त्याने स्ट्राईक घेतलेली आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि इथे तो आत्मविश्वास फलंदाजाकडे आहे. 3 चेंडू 13 धावा. लक्ष्मीकांत शेलार दुसऱ्या बाजूने सचिन भोईरच्या अगेन्स्ट. बघा व्यासपीठाच्या समोर आमचे जे प्रेक्षक उभे आहेत कृपया करून आपण थोडे बाजूला व्हा. आमच्या अतिथी कक्षामधून सामना मान्यवरांना सामना दिसत नाहीये. कृपया करून मिड ऑफ हातमध्ये त्याचा फायदा उचललाय. डीप मध्ये चेंडू हा चाललाय इमारतीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक समोर उचलून फेक. सेकंडचा कॉल. धावा मिळतात 2. गुड रनिंग. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 52 वरती. आता उरल्या धावा 11 आणि चेंडू देखील उरलेले आहेत ते 2. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 11 उरलेला आहेत. आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतल्यानंतर इथून या चेंडूला देखील त्याला पाठवायचं होतं सीमारेषेच्या बाहेर. मिड ऑफला तर निश्चितपणे त्याने क्लिअर केलं परंतु लॉंग ऑफला करू शकला नाही. सचिन भोईर जे आसेचे खेळाडू आहेत. मॅच्युअर इनिंग त्यांची आतापर्यंत आपण बघितली आहे परंतु 7 मात्र दुसऱ्या विकेटसाठी निश्चितपणे दिली होती सागर इरमाळीने. त्यानंतर कोणताही फलंदाज त्यांच्या सोबतीला टिकू शकला नाही. विवेक गायकवाड सोबत अक्षय देखील बाद झाला. अक्षयने विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. 6व्या क्रमांकावरती गणेश. दोघांमध्ये चर्चा आपण बघतोय आणि या चर्चेनंतर आता आपापल्या एंडला दोघं येत आहेत. दुसऱ्या बाजूने लक्ष्मीकांत शेलार आपल्याला पाहायला मिळतात. निर्णायक षटकामध्ये उरलेले 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 11. यस्टांना खेटून यस्टांच्या पाठीमागे कॅप्टन महेंद्र धुळे. उडवला चेंडूला आणि या षटकाराने हेच सांगतोय सचिन भोईर जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. षटकार
तुम्हारे हर वार का पलट वारू में आणि हेच कुठेतरी सांगत असताना षटकाराला फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडचे सचिन भोईर यांच्या बॅटमधून. एक चेंडू अजूनही उरलेला आहे आणि त्या एका चेंडूमध्ये 5 बनवायचे आहेत, म्हणजे हा देखील चेंडू पाठवावा लागेल सीमारेषेच्या बाहेर. महत्वपूर्ण अनाउन्समेंट आमच्या व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत, कृपया करून खेळाडू आहेत संघाचे, आपण कृपया करून थोडे बाजू लावा. आमच्या अतिथी कक्षामधून मान्यवरांना हा सामना पाहण्यासाठी अडथळा होतोय. कृपया करून सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंनी बाजू लावा त्या ठिकाणून. एक चेंडू 5 मोरिया 11 विरोधात पीपी रेव्हेंजर्स मध्ये रंगलेला हा सामना. सिली पॉइंट तैनात आहे लक्ष्मीकांत शेलारच्या विरोधात सचिन भोईर. एक चेंडू 5 जिथे 2 चेंडू 11ची गरज असताना आलेला षटकार. एक चेंडू 5 वरती सामना तुमच्या समोर. लोवा फुल टॉस लॉफ्ट करण्यात आलाय हवेमध्ये, एलिव्हेशन कमी, लॉंग ऑफला समोर क्षेत्ररक्षक कॅच पकडले आणि बाद होतोय तो फलंदाज. संघर्ष संपला सचिन भोईरचा. खूप चांगला संघर्ष. असं म्हणतात ना की इतिहास तुमची देखील नोंद घेतो, फक्त तुमच्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे. वेल प्लेड, हार्ड लक सचिन भोईर. पुढचा संघ अर्थातच टॉस जिंकलेला आहे तो मिताल 11 माफ करा सुजल 11 आणि मास्टर्स 7-0 मध्ये सामना आहे. सुजन 11 ने टॉस जिंकून फिल्डिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मास्टर्स 7-0 आपण क्षेत्ररक्षक. चला मॅन ऑफ द मॅच कोण असेल आपण या ठिकाणी डिक्लेअर करायचे. करण काळन सर. हॅलो हॅलो चिक. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब. मॅन ऑफ द मॅच त्यासाठी बडासाहेब राजघराणा डोंबिवली जिग्नेशभाई गाळा आणि हिरेनभाई मालदे यांच्या वतीनं आकर्षक टी शर्ट, राणी कटलरी झहीरजी अडाळ साहेब यांच्या वतीनं मनगटी घड्याळ ही 2 पारितोषिके देऊन सन्मानित केला जाईल. 8 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची बारदार खेळी गेली, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार ज्याने पेश केला तो प्रशांत सूर्यराव, मॅन ऑफ द मॅच. चला प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या आपणास विनंती आपण यायचे. या ठिकाणी सन्माननीय नामांकित उद्योजक डोंबिवलीचे आदरणीय दिनेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. बडासाहेब राजघराणा यांचे मालक मिस्टर जिग्नेशभाई आणि मिस्टर हिरेनभाई. आपणास देखील विनंती त्यांच्या माध्यमातून टी शर्ट या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आले. वेल प्लेड प्रशांत सूर्यराव. अतिशय चांगला खेळ राहिला आणि कदाचित महेंद्र धुळेच्या मोर्या 11 या संघाला अगदी अखेर सूर गमासलाय. काल सामना गमावला परंतु आज भरपूर चांगला खेळ त्यांचा राहिलाय. पहिल्या सामन्यावरती शिक्का मोर्तब केलाय आणि पुरुष एकदा एक नवीन सामना तुमच्या भेटीला येईल जिथे 2 बलाढ्य संघ आपण पाहू. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मास्टर 7-0 आणि दुसऱ्या बाजूला सुजल 11. टॉस जिंकला सुजल 11 टीमने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. सुजल 11 टीम ऑन द टॉस इलेक्टेड